संदेशामध्ये महत्वपूर्ण काही 2-3 संदेश आहेत की ज्यामध्ये बाबासाहेब आम्हाला म्हणाले होते की हे बौद्ध बांधवांनो, आता तुम्ही पूर्वेचे महार, आता तुम्ही बौद्ध झाला आहात आणि बौद्ध झाला आहात, आता तुम्हाला काही कर्तव्य करणं गरजेचं आहे. काय कर्तव्य आहे? आता प्रत्येक बौद्धाने दर रविवारी आपल्या परिवारासोबत बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे आणि त्यासाठी गावोगावी बुद्ध विहाराची निर्मिती झाली पाहिजे. दर रविवार आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर बाबासाहेब म्हणाले की प्रत्येक पौर्णिमा ही सणासारखी आपण साजरी केली पाहिजे. प्रत्येक पौर्णिमा सणासारखी. जसं सणाच्या दिवशी आपण चांगले कपडे घालतो, रांगोळी काढतो, घर स्वच्छ करतो, कपडे स्वच्छ करतो, गोडधोड खायला करतो, आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये राहतो, अगदी अशा प्रकारे प्रत्येक रविवार हे सणासारखा आपण त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. सणासारखी पौर्णिमा साजरी केली पाहिजे. पुन्हा बाबासाहेब म्हणाले की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण दान दिला पाहिजे. समजा आपण 100 रुपये जर रोज कमावत असतील तर त्या 100 रुपयातले 5 रुपये फक्त बाबासाहेबांना दान द्यायला सांगितले. 22 पटण्या बाबासाहेबांनी आम्हाला दिल्या, स्वाभिमान आम्हाला दिला. परंतु आज आम्ही या सर्व गोष्टींना विसरून चाललो. गाडी, माडी, पैसा, धन, दौलत, परप्रतिष्ठा, बायको, लेकरं याच्यामध्ये आम्ही गुंतलो आहोत. म्हणून आज आमची जी वातावरण आहे, ज्या आज आम्ही अशांत आहोत, सगळं काही असताना आमच्याकडे लोक येतात विहारामध्ये, सातत्याने येतात, दुःखी होऊन, तसबीर होऊन आमच्याकडे येतात आणि बसतात. म्हणतात बंतीजी बोल बापा. म्हणतात सगळं काही आहे हो बंतीजी. तू काय बाबा तुझ्याकडं? जे बंतीजी बायको आहे, लेकरं आहे, माय आहे, बाप आहे, नोकरी आहे, पैसा आहे, घर चांगलं आहे, पगार चांगला येतो, गाड्या आहेत, शेती आहे, सगळं काही आहे. बाबा तू आला कशाला माझ्याकडे? काय कमी पडलं तुला? म्हणते जी सगळं काही आहे, सुखच नाही, सुखच नाही म्हणते जी. मग मी म्हणतो जर तुझ्याकडे सुखच नाही तर आहेच काय? म्हणतो जर सुखच नाही तर आहेच काय? कसं आहे? म्हणतो अरे आहेच काय? हे सगळं असून तुला सुख नसेल तर तू भिकारी आहेस. तर जे आहे त्याचा आनंद जर तुला घेता येत नसेल तर आहेच काय मग आपल्याकडे? आणि जरी ते असेल तर त्याचा फायदा काय मला? तुम्ही सांगा म्हणते. आणि जर तो सुज्ञ असेल, शहाणा असेल आणि जर मग त्याला सांगितलं की सुख कसं मिळवायचं, सुखी कसं राहायचं, तर या जगामध्ये बुद्धाचा धर्म म्हणजे नेमकं काय? तर सुखी जीवन जगण्याची कला आहे. जेही आहे त्याच्यामध्ये सुखी जीवन जगण्याची कला आहे. सुखाने जगण्याचीच नाही तर सुखाने मरण्याची कला म्हणजे बुद्धाचा धर्म आहे. आणि जर तुला वाटत असेल की मला सुख पाहिजे तर चल बुद्ध धर्माच्या दिशेने वाटचाल कर. चल शीलवान बन, चल उपोषण पालन कर, ध्यान साधना कर, चिंतन कर, मनन कर, दान दे आणि अशा प्रकारे तू धम्मपथाने जग. सर्व कर्मकांड यज्ञया कर्तव्य केले सोड, स्वार्थातून बाहेर पड, मनातला गर्दा गाळ कचरा काढून टाक, निर्मळ मन कर, पवित्र मन कर, शुद्ध मन कर, उदात मन कर, मोठं मन कर आणि अशा उदात भावनेने जगायला शिक. हृदयामध्ये मैत्री विकसित कर, करुणा विकसित कर, आपला अहंकार आणि स्वार्थ विरघळून टाक आणि मग बघ तुला कसं सुख मिळत आहे, कशी शांती मिळत नाही. अरे जे पैसा आहे, धन हे दौलत हे पद हे प्रतिष्ठा हे क्षणिक सुख आहे. की बायको हे लेकर हे आपल्याच नातेवाईक क्षणिक सुख आहे. अरे महान आणि थोर सुख कशा बुद्धाने सांगितलं? तर बुद्ध म्हणाले निब्बाणम परमं सुखम. निर्वाण हे परमश्रेष्ठ सुख आहे. पण ते कसं प्राप्त होईल? ते कसं प्राप्त होईल? जोपर्यंत धम्माचं आचरण तू करणार नाही. इमाय धम्मां धम्म पटिपटिया.
जोपर्यंत धम्माच्या तत्वाचं अनुसरण तू करणार नाही, प्रतिपालन तो पण करणार नाही, अनुकरण जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत तुला निर्वाण प्राप्त होणार नाही. इतकं सोपं ते नाही आहे. आणि मग त्या दिशेने वाटचाल. मग ज्या दिशेने तुला वाटचाल करायची आहे त्या दिशेबद्दल तुला माहिती असलं पाहिजे. ज्या मार्गाने तुला जायचं आहे त्या मार्गाचं ज्ञान तुला माहित असलं पाहिजे. मी जे हे बोलतो आहे आवाज स्पष्ट येतो का तुम्हाला? शब्द कळतो का? नसेल तर सांगा, म्हणजे मी आवाज कमी जास्त करतो. कळतंय ना? तेच मला जाणवलं म्हणून मी म्हटलं. जर ज्या दिशेने तुम्हाला जायचं आहे, आता ज्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे त्या मार्गाचं जर तुम्हाला ज्ञानच नसेल, त्या मार्गाच्या प्रती जर तुम्ही अनभिज्ञ असाल, तर तो मार्ग कितीही जरी महान असला, कितीही जरी श्रेष्ठ असला, तर त्याचा उपयोग तुम्हाला काय होणार? एखादी वस्तू आम्ही घेतो, त्या वस्तूचं ज्ञानच नाही, त्याची महत्ताच तुम्हाला माहित नाही, त्याची जाणीवच तुम्हाला नाही, तर ती वस्तू तुमच्याकडे असून सुद्धा कोणत्याही कामाची नाही. आणि म्हणून आपल्याकडे एवढा महान धम्मा आहे, 24 कॅरेटचा धम्मा आहे, पण त्या धम्मामध्ये कसं परिपक्व व्हायचं, त्याचं आचरण कसं करायचं, त्या मार्गाने कसं जायचं, हे जर तुम्हाला ज्ञातच नसेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी खोटांड आहेत, ढोंग आहे, सोंग. म्हणून विहारामध्ये येत असताना, धम्म समजून घेत असताना, धम्माच्या मार्गाने जात असताना पहिलंच पाऊल जेव्हा पडते तेव्हा ते पहिलं पाऊल सजग आणि सावधानतेनं पडणं हे अत्यंत गरजेचं असतं, अत्यंत महत्वाचं असतं. ते पहिलं पाऊल टाकण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने धम्माचं अंतःकरणपूर्वक चिंतन करणं हे महत्वाचं आहे. त्या धम्माच्या दिशेने आम्ही जाणार आहोत, त्या धम्माचं पावित्र्य जाणणं, त्या धम्माचं तत्व समजून घेणं सुरुवातीला अत्यंत महत्वाचं आहे. ज्या मार्गाला विचारपूर्वक समजून घेऊन आम्ही प्रवास करतो तो मार्ग सुखकर होतो. बघा, जसं सुरुवातीला वाहनं नव्हती तर लोक पायी जायचे, तर पायी जाताना त्या रस्त्याबद्दल जाणकार लोकांना माहिती असायचं. ते म्हणायचे इथून इतका लांब हा रस्ता आहे, एवढ्या वेळेमध्ये आपण इथं पोहोचतो. त्यांना माहिती आहे की रस्त्यामध्ये इथपर्यंत कुठं पाणी नाही, इथपर्यंत कुठं झाड नाही, इथपर्यंत कुठे वस्ती नाही, याचं ज्ञान आपल्याला असतं. आणि पूर्वीचे लोक काय करायचे, कुठं दुकान नाही, कुठं हे खायला भेटत नाही, कुठं पाणी भेटत नाही, आणि मग ते काय करायचे की भाकर चटणी किंवा साखर भाकर असं सोबत बांधून द्यायचे. पाण्याचे काही वॉटर बॅग त्या काळामध्ये असायचे, आता ते वापर कमी झालं. वॉटर बॅग पहिलं असायचं, त्या कसं तरी ते वेगळाच ते कापड होतं, त्याच्यामध्ये खूप थंडगार पाणी द्यायचं, झिरपायचं पण त्याच्यातून. अशा त्या बॅग वगैरे गाडीवाले सुद्धा आणि असे लोक सुद्धा न्यायचे. तर ज्या मार्गाचं ज्ञान नाही, जाणकार म्हणून त्याचं ज्ञान सांगायचा, आणि त्या रस्त्याने जर असताना आपण भाकर पाणी ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन गेलो तर तो प्रवास आपला सुखकर व्हायचा, तो मार्ग आपला सुखाने आपण सर करायचो. पण ज्या मार्गामध्ये पाणी भेटत नाही माहित आहे, आणि जर त्या दिशेनं न पाणी घेता न तयारी करत जर आपण गेलो तर तडपून मारावं लागेल अशी परिस्थिती आहे. ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे तो मनुष्य तयारीने जाईल. म्हणून धम्मामध्ये येत असताना, धम्माच्या मार्गाने येत असताना या धम्माला समजून घेऊन कोणती तयारी तुम्हाला करायची आहे, कोणत्या वस्तू आहे की या मार्गामध्ये त्या वस्तू जर तुम्ही घेऊन निघालात तर हा मार्ग तुम्हाला सुखकर होईल, सहज सत्याने तुम्ही या मार्गाचं तुम्ही अनुसरण करू शकाल. कोणत्या त्या गोष्टी आहेत, कोणत्या त्या वस्तू आहेत, तर त्या गोष्टी समजून घेऊन जर तुम्ही या मार्गाने निघालात तर तुमचा प्रवास सुखकर आहे. आणि जर त्या वस्तू तुमच्यासोबत नसतील, मार्ग महान आहेत पण तहानेने भुकेने व्याकुळ तुम्ही व्हाल, आणि जर तुम्ही तहानेने भुकेने व्याकुळ व्हाल तर मार्ग कितीही जरी महान असला तर तो मार्ग तुमच्या कोण्याही कामाचा नाही, तो मार्ग तुम्हाला सुख आनंद देऊ शकणार नाही. कोणत्या गोष्टी
त्या 4 गोष्टी आहेत की ज्या 4 गोष्टीची तयारी करून जर तुम्ही निघालात तर खऱ्या अर्थाने या मार्गामध्ये तुम्ही विजय प्राप्त करू शकता, यशस्वी होऊ शकता, जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे तिथे तुम्ही पोहोचू शकता. आता या धम्मामध्ये 2 प्रकारचे संघ आहेत, 2 प्रकारचे अनुयायी आहेत या धम्माचे. एक अनुयायी आहेत गृहस्थ आणि दुसरे अनुयायी आहेत संन्यासी, ग्रहत्यागी. एक आहे जे ग्रस्त आहेत त्यांना उपासक आणि उपासिका असं म्हणतात, आणि जे संन्यासी ग्रहत्यागी आहेत त्यांना भिक्षू आणि भिक्षुणी म्हणतात. 2 प्रकारचे संघ आहेत. आता उपासक उपासिका कुणाला म्हणावं, कुणाला उपासक उपासिका म्हणावं? पांढरे कपडे घातले आणि विहारात आले म्हणून उपासक उपासिका म्हणावं का? किंवा गोड गळ्याने सुरा तालामध्ये खूप छान वंदना म्हणतायत, घोगनपट्टी करतायत म्हणून उपासक उपासिका म्हणावं? किंवा खूप त्याला तत्वज्ञान पाठांतर आहे, खूप भाषण देऊ लागला धम्माचं म्हणून त्याला उपासक उपासिका म्हणावं? कोणत्या अर्थाने उपासक उपासिका म्हणतात? तर बुद्ध म्हणतात ज्या उपासकामध्ये 4 प्रकारचे सद्गुण असतात त्यालाच उपासक उपासिका असं म्हणतात. आता आम्ही स्वतःला उपासक उपासिका म्हणून घेतो आणि समोरचे माणसंही म्हणतात उपासक उपासिका आम्हाला. पण जे उपासक उपासिका म्हणतात त्याला जर विचारलं सांग बरं कोणते 4 गुण आहेत उपासकाचे भगवंताने सांगितलेले आहेत का तुम्हाला माहिती? ज्याच्यामध्ये 4 सद्गुण आहेत त्यालाच उपासक म्हणतात, त्यालाच उपासिका म्हणतात. आहेत का तुम्हाला माहिती की कोणते 4 गुण आपल्यामध्ये असले म्हणजे तुम्हाला उपासक उपासिका म्हणता येईल? आहे का माहिती? मग तुम्ही उपासक उपासक आहेत का? तुमच्यातले गुणच तुम्हाला माहित नाही. तर तेच तुम्हाला जाणून देण्यासाठी, तेच तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी या ठिकाणी हे साप्ताहिक प्रवचन आयोजित केलेलं आहे. कारण सुरुवात इथून आहे. तर हे गुणच आपल्यामध्ये नसतील तर पुढचा मार्ग कोण्याच कामाचा आमचा नाही. म्हणून पुढचा मार्ग सुखकर होण्यासाठी आज त्याच कर्तव्याला, त्याच गुणाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भगवंताने एक एक करता करता हे 4 सद्गुण आपल्याला सांगितलेले आहेत. त्या 4 सद्गुणाबद्दल आज आपण या ठिकाणी स्मरण करूया, त्याचं चिंतन करूया. उपासक कुणास म्हणावे. नंबर 1, उपासकाचा पहिला सद्गुण श्रद्धा. पहिला गुण कोणता आहे? श्रद्धा. पहिला गुण कोणता? पहिला गुण कोणता? श्रद्धा. आता सांगा बरे श्रद्धा म्हणजे काय? मोकळेपणाने सांगा, ते तुम्हाला माहिती आहे. श्रद्धा 2 गोष्टी आहेत. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. 2 गोष्टी वेगळ्या आहेत, एकमेकाच्या विरोधातल्या आहेत. श्रद्धा समानार्थी शब्दाचा होतो विश्वास, निष्ठा, आस्था, अंतर्मनातला भाव. आणि वारकरी शब्दामध्ये भक्ती. बघा श्रद्धा म्हणजे काय?
श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे निष्ठा, श्रद्धा म्हणजे आस्था, श्रद्धा म्हणजे अंतर्मनातला भाव, श्रद्धा म्हणजे भक्ती. आता ज्या बुद्धाच्या मार्गाने आम्हाला जायचं, ज्या थोर पुरुषाच्या मार्गाने आम्हाला जायचं, त्याचं अनुसरण करायचं आणि त्या बुद्धाबद्दल, त्या महान धम्माबद्दल, त्या पूज्य भिक्खू संघाबद्दल जर आमच्या मनामध्ये जर विश्वासच नसेल तर काय मला तर म्हणतो, काय ते धारण करते. उदाहरण, आम्हाला अमुक बिमारी झाली आहे, अमुक रोग झाला आहे, एखाद्या डॉक्टरकडे गेलो, त्याने एवढ्या मोठ्या गोळ्या लिहून दिल्या. जर त्या डॉक्टरवर तुमचा विश्वासच नसेल त्याच्या गोळ्यावर, तर काय गोळ्या खाल तुम्ही, काय औषध खाल त्याचं. म्हणा बापा काय मरायच्या गोळ्या दिली काय माहिती बाबा, नको नको नको, आणि मग गोळ्याच खाणार नाही, बिमारी दुरुस्त कशी होईल. आणि बिमारी दुरुस्त नाही झाली तर सुख कशी मिळेल, शांती कशी मिळेल, समाधान कसं मिळेल, मुक्ती कशी होईल. गोळ्या जर खायच्या असतील तर डॉक्टर विश्वास पाहिजे ना, जे काही डॉक्टरने दिलंय सांगितलंय ते खरं आहे बाबा, चांगल्या गोळ्या आहेत. ते आमचे डॉक्टर आहे, ते सुपर सायंटिस्ट आहे, याने आमचं संशोधन केलं बिमारीचं, दिलाय आम्हाला मार्ग. पण त्या मार्गावर, त्या मार्ग दाखवणाऱ्या माणसावर आमचा विश्वासच नाही, तर बाकी तत्वज्ञान धारण करतील कसे, मला चाकतील कसे. विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे, दृढ निष्ठा पाहिजे, तरच ते आम्ही करू शकतो. अंतर्मनातला भाव, अंतर्गतातून पाहिजे ते पण विश्वास, वरवरचा नाही. दोन असतात विश्वासात, एक वरचा असतो आणि एक आतला असतो. अलग लक्षात. कोणी म्हणलं की बाबा चल मग आपण जाऊ सोबत, तो काय लोक हो जाऊ जाऊ म्हणतात, म्हणजे बरोबर म्हणतात हो जाऊ जाऊ, आणि पण काय खरं त्याच म्हणजे मन आतलं मन म्हणते त्याचं काय खरं आहे, आणि वरून म्हणते हो जाऊ जाऊ, आतून काय म्हणते त्याचं काय खरं आहे. म्हणजे बघा, वरचा जो विश्वास आहे तो वेगळा आहे आणि आतला विश्वास आहे तो वेगळा आहे. वरचा विश्वास वेगळा, आतला विश्वास वेगळा. तसं काही लोक पण तिथे दिसले की हात जोडतात, वंदना म्हणते ती, आतमध्ये वेगळंच काहीतरी असतं. मग काय खरं आहे बंद दिसत, आवडून हात जोडतात, हसतात, गुदुगुदू हात जोडतात, गमतून बघतात आणि पाठीमागे जाऊन निंदा करतात, पाठीमागे जाऊन काहीतरी बोलतात. त्यांचं काय खरं आहे म्हणते आपल्याला म्हणायचं, म्हणतात जायचं असते, द्यायचं असते, करायचं असते, म्हणतात काय. म्हणजे बघा, वंदामी तर म्हणले, श्रद्धाला म्हणतात की नाही श्रद्धा माझ्यामध्ये हात वंदामी भक्तीची, वंदामी भक्तीची, इतकं मस्त वंदामी म्हणतात. उभ्यातून वापून, कमवतून वापून, आबा लय अनुभव आहे आम्हाला, लय अनुभव या गोष्टीचा, की जी माणसं विश्वास बसत नाही की ती इतकी नम्र राहतात, सगळं करतात, पण जी कुठं ना करतात ती कुठं ना करतातच. हे दोन विश्वास आहे, एक वरचा विश्वास आणि एक खालचा विश्वास. तर कोणता भाव येतो? अंतर्मनातला भाव, अंतर्मनातली भक्ती, वरवरची नाही, वरवरची नाही. वरवरची भक्ती म्हणते वरवरून वंदना म्हणते, बुद्धं शरणं गच्छामि नथी मे शरणं गया. वरवरची भक्ती मस्त गोडगळ्यानं म्हणते, पण आतलं मन तिकडं देवळा, तिकडं कर्मकांडा, तिकडे व्रतभय केल्या, तिकडे येते यागा, तिकडल्या कुठल्या तरी कशा तरी तंदुरी बकऱ्या कोंबड्या, तिकडं ते गुंतलं असतं. आणि इकडं बुद्धं शरणं गच्छामि गोडगळ्या, इकडं म्हणते बुद्धाशिवाय शरणस्थान नाही, आणि तिकडं अन्य शरण, अन्य कुणाला दिसला घेऊन की लगेच लग चालू होते, लगेच लग चालू होते, कुठं लगेच काहीतरी आपलं चालू होतं. हे वरवरची भावना, हा वरवरचा विश्वास वेगळा आणि अंतर्मनातला विश्वास वेगळा. जो विश्वास, जो भाव अंतर्मनातला, अंतकरणातला भाव आहे, तोच भाव तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देतो. तोच भाव तुम्हाला खऱ्या अर्थाने हे बुद्ध, त्याचं तत्व, त्याचा विचार तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देतो. श्रद्धा म्हणजे साधी गोष्ट नाही.
श्रद्धा म्हणजे साधी गोष्ट नाही. बघा, जर बुद्ध तुम्हाला पावायचा असेल, धम्म तुम्हाला पावायचा असेल, पूज्य भिक्खू संघाला तुम्हाला पावन करून घ्यायचा असेल, तर तुमच्या अंतर्मनातला भाव, अंतर्मनातला विश्वासच तुम्हाला त्या ठिकाणी पावून देऊ शकतो. वरवरचा भाव तुम्हाला कधीच बुद्ध दाखवणार नाही. वरवरचा भाव तुम्हाला कधीच धम्म समजणार नाही. वरवरचा भाव तुम्हाला कधीच भिक्खू संघाची महत्ता आणि किमया समजू देणार नाही. तर खऱ्या अर्थाने धम्म संघाची किमया जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर अंतर्मनातला भाव महत्वाचा. बघा, संत तुकडोजी महाराजांचे कीर्तन आहे बघा, मनी नाही भाव म्हणते देव म्हणे पा, मनी नाही भाव म्हणते देव म्हणे पा, देव अशान भेटायचा नाही रे, देव भारत भले पाला नाही रे. तुकडोजी महाराज इतकं सोबत नाही. वरवरच आहे ना, देव भेटत नाही. मनात भाव पाहिजे, मनात भक्ती पाहिजे, मनात विश्वास पाहिजे, मनात निष्ठा पाहिजे, मनात आस्था पाहिजे. तर तेव्हा कुठे ते बुद्ध, तो धम्म, तो संघ, तो महान पुरुष आम्हाला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतात, त्यांचे विचार लक्षामध्ये येतात. म्हणून उपासकातला पहिला सद्गुण कोणता असेल तर तो श्रद्धा आहे. श्रद्धा, श्रद्धेबद्दल बुद्ध बोलतात. एक आता आपण ग्रंथामध्ये पुढे वाचणार आहोत, शेवटच्या खंडामध्ये एक आलवक यक्ष असतो, ब्राह्मण. तो भगवान बुद्धाला म्हणतो, भगवान, हे जे दुःखाचा सागर आहे, दुःखाचा हा भवसागर आहे, तो भवसागर आम्हाला पार करायचा आहे, तरुण जायचा आहे, तर तो कसा तरुण जाता येतो? आपण बघू प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असे पण ती भवसागर पार. रोज आपण प्रतिज्ञा करतो. हा जो दुःखाचा भवसागर आहे, ज्या संसारामध्ये आम्ही राहतो, खरंच सांगा बरं, इमानदारीने, प्रामाणिकपणे जे संसार तुम्ही करता, खरंच 100% तुम्ही सुखी आहेत का? प्रामाणिकपणे सांगा, खोटं नाही बोलायचं. प्रामाणिकपणे सांगा, जोही संसार तुम्ही करत आहात, जगत आहात, 40 वर्षापासून, 30 वर्षापासून, 50 वर्षापासून, 10 वर्षापासून, खरंच 100% सुखी आहेत का तुम्ही? तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर बिलकुल नाही वाटत की तुम्ही सुखी आहे. काय सांगावं म्हणते जे आमच्या संसाराचं दुःख, न सांगितलेलं बरं. तर राहू द्या आमच्या जवळ, बोला तुमचं दुःखी आहे का? इतकं प्रचंड संसाराच्या दुःखामध्ये आम्ही कितपत पडलेलो आहोत, या दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी उभा आहे. नाना प्रकारच्या दुःखात आम्ही पडलेलो आहोत आणि दुःख सागरासारखं झालंय. लाटाच लाटा, एक लाट गेली की दुसरी लाट, दुसरी आली की तिसरी लाट, कधी कधी बुडकी खातो, नाकात पाणी, तोंडात पाणी, हे बुडून जाते सगळं. असं पुन्हा पुढे येतो, पुन्हा सरळ होतो, पुन्हा बुडकी खातो. नाना प्रकारच्या बुडक्या कितीतरी खाल्ल्या असते आतापर्यंत, किती झटके आले असतील, किती फिट आला असेल आणि किती नाका तोंडात पाणी आता गेला असेल. 30 वर्षात, 40 वर्षात, 50 वर्षात कितीतरी दुःख भोगलं असेल. नाना प्रकारच्या दुःखामध्ये आम्ही व्यतीत आहोत. बुद्ध म्हणतात, दुःखाने विश्वसारे हे तुडुंब भरले आहे रे, व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे. दुःखाने विश्वसारे हे तुडुंब भरले आहे रे, व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे. जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा, स्वतः तुम्ही अनुभवा. मला सांगायचं काय नाही, तुम्ही संसारी लोक आहे, तुम्हाला माहित आहे तुम्ही कसे त्याच्याकडे डुबले सागरामध्ये. मग त्या आरोग्याने विचारलं की हा जो दुःखाचा भांडार आहे, हे जे दुःखाचा सागर आहे, या दुःखाच्या सागरातून पार कसं करता येते,
कोणता आधार घेता येतो की ज्या आधारे हा दुःखाचा सागर आम्ही पार करू शकतो. तर बुद्ध म्हणतात श्रद्धाय ओघती तीरम. श्रद्धाय ओघती तीरम. एक श्रद्धेची अशी ही नौका आहे, एक श्रद्धे नावाची अशी होडी आहे, श्रद्धा नावाचा एक जहाज आहे की ज्या जहाजामध्ये बसून, ज्या नौकेमध्ये बसून तुम्ही दुःखाच्या या तीरावरून सुखाच्या त्या तीरापर्यंत पोहोचू शकता. हा दुःखाचा संपूर्ण सागर तुम्हाला तरायचा असेल, तरुण तुम्हाला जायचं असेल, कारण तिकडे सुख आहे. ज्या मार्गावर आज तुम्ही थांबलात, ज्या तीरावर आज तुम्ही उभे आहात, त्या तीरावर संपूर्ण दुःख आहे. पण जे पलीकडे ज्या दुःखाच्या विरोधात दिशेला तीर आहे, त्या तीरावर संपूर्ण सुखही सुख आहे. मग या दुःखाच्या तीरावरून सुखाच्या तीरावर तुम्हाला जायचं असेल तर कोणता तुमचा आधार आहे? कोणता आधार आहे? श्रद्धा. श्रद्धा. श्रद्धा हा तुमचा आधार आहे. श्रद्धेच्या आधारे ती श्रद्धा नौका आहे ना. या श्रद्धेच्या नौकेत जर तुम्ही बसलात तर तुम्ही त्या ठिकाणी या दुःखाचा सागर तरून जाऊ शकता. पण ही श्रद्धा तुमची होडी आहे, नौका आहे. पण याला जर छिद्र केलं असेल सगळं पण त्याच्यामध्ये घुसते आणि परत तुम्ही त्याच्यावर नुकसान. याचा अर्थ काय? श्रद्धा आहे पण ती जर अंधा असेल, ती अंधी असेल, ती डुप्लिकेट असेल, श्रद्धा तर दाखवता नाही पण ती डुप्लिकेट असेल, अर्धवट असेल, ढासळणारी असेल तर ही श्रद्धा तुम्हाला बुडवते. भरगंगेत तिकडून बुडवतो. आम्ही पाहतो, तुम्हाला सांगतो, इतके अनुभव आम्हाला आहे. आम्ही जेव्हा लोक आम्हाला इतके श्रद्धेनं कार्यक्रमाला निमंत्रण देतात आणि कधी कधी काय होतं माहित आहे की काही अडचणीमुळं कार्यक्रमाला जाता येत नाही. तसं मागच्या वेळेस झालं, आपल्या माझं जवळच झालं. केसापुरीमध्ये ज्या दिवशी मराठा आंदोलन होतं आणि सोळंके साहेबांचा बंगला जाळला होता, त्या दिवशी मी केसापुरीमध्ये वैष्णवास संस्थेला येणार होतो आणि निघायचं म्हटलं की मला बातमी कळाली असं झालं, त्या चौकातच झालंय. मी रद्द केलं येणं आणि मला ते खूप निर्णय केले, टू व्हीलर या, असं या, कसं या, निवडलं कुठं कसा येत नसतो, गाडीशिवाय मी जात नाही. आणि मग त्याच्यानंतर मग मला जे काही नंतर काही दिवसांना ऐकायला मिळालं की मग मी न आल्यामुळे कोण कोण काय काय म्हणलं, तर हे काही नाव सांगायची गरज नाही. एक उदाहरण तुमचं सांगितलं इथलं, पण असे उदाहरण मला अनेक ठिकाणी भेटतात की जेव्हा निमंत्रण देतात श्रद्धा हात जोडून मंत्री जेव्हा लागतं का तुम्हाला, मंत्री जेव्हा तसं केलं, हे केलं, असं केलं, असं वाटते की काय श्रद्धा आहे लोकांमध्ये. आणि जर समजा गेलो आम्ही कार्यक्रमाला आणि चांगलं प्रवचन दिलं, वंदना म्हणलं की काय भक्तीच आहे म्हणतात, चालेल फारच भारी भक्तीच हाय भक्तीच आहे म्हणतात. आणि जर त्यांच्या कार्यक्रमाला गेलं नाही अशी पडली लगेच अशी म्हणतात हे काय भक्तीच आहे, अशीच पडली सुख अशी म्हणतात हे काय भक्तीच आहे. अरे घेतो घेत नाही कार्यक्रमाला आणि असं बोल लबाड भक्तीच आहे, खोटा भक्तीच आहे. हे काय नाही म्हणतात, पैशाच्या मागे लागली, हे काय नाही म्हणतात, ते सगळं पोटा पाण्यासाठी लागले. म्हणजे काय काय बोलत, कुठे गेली बाबी भक्ती, कुठं गेली श्रद्धा, कुठं गेलं ते हालून होता मी करणं. याचा अर्थ असा होतो की त्याची श्रद्धा ही दृढ नाही, अढळ नाही, ती ढासळणारी आहे, ती भेदरणारी आहे, ती कमकुवत आहे, ती भिकमंगल श्रद्धा आहे, ती मागासवर्गीय आहे, हलक्या दर्जाची आहे, त्याच्यामध्ये दर्जा नाही आहे, दृढ नाही. ती दृढ श्रद्धा तीच आहे जी कोणत्याही कारणाने ढासळत नाही, हादरत नाही, भेदरत नाही. असे एक नाही, हजारो उदाहरण आमच्याकडे, हजारो उदाहरण 16 वर्षामध्ये. तर अशी श्रद्धा तुम्हाला मध्यभागी येते आणि त्याला छिद्र असल्यामुळे ते पाणी त्याच्यामध्ये घालते आणि नौके सगळं तुम्हाला बोलून टाकते. म्हणून
ही श्रद्धा तुमची दृढ असली पाहिजे, अढळ असली पाहिजे, पक्की असली पाहिजे. ती ठिसूळ श्रद्धा तुमची नसली पाहिजे. आणि म्हणून ही श्रद्धा एक अशी नौका आहे की ही केवढाही तुमचा दुःखाचा सागर जरी असला, मग ती तुमच्या जन्माचं दुःख राहू द्या, म्हातारपणाचं दुःख राहू द्या, का रोगराईचं दुःख राहू द्या, का प्रियजनांच्या वियोगाचं दुःख राहू द्या, का शेवटी मरणाचं दुःख राहू द्या, या साऱ्या दुःखाच्या सागराला पार करून घेऊन जाण्याची क्षमता ही या श्रद्धेमध्ये आहे, या श्रद्धेमध्ये आहे. आणि म्हणून ही श्रद्धा एक अशी नौका आहे की जी तुम्हाला संपूर्ण दुःखाचा सागर पार करून सुखाच्या तीरावरती नेऊन सोडते. श्रद्धा जेव्हा दृढ बनते, श्रद्धा जेव्हा पक्की बनते, अढळ बनते, तेव्हा श्रद्धा ही नौका बनते. जेव्हा श्रद्धा ही नौका बनते तर ती नौका पण नाही ना, तरी श्रद्धा जशी जशी पुढे जाते ती श्रद्धा बल बनते, ती श्रद्धा बल बनते, श्रद्धा ताकद बनते, श्रद्धा ऊर्जा बनते. की हीच श्रद्धा मग आम्हाला काय द्यायला लागते? ताकद द्यायला लागते, ऊर्जा द्यायला लागते. तुम्हाला सांगतो, असे अनेक लोक आहेत, शेकडो लोक आहेत जे नाना प्रकारच्या बिमारीमध्ये खितपत पडलेले आहेत, परंतु त्यांची बुद्ध धर्मावर संघावर एवढी श्रद्धा आहे की त्या श्रद्धेमुळे त्या सगळ्या दुःखातून ते तरलेले आहेत. मी 3 उदाहरण तुम्हाला सांगतो. एक आमची गयाबाई मोरे, तुम्हाला माहित असेल, आपल्या हिंगोलीची. तिचा नवरा केंद्रीय शिक्षक होता, केंद्र प्रमुख. ती बाई जिल्ह्यापासून नोकरीला होती. मुलगा तलाठी आहे, 2-3 मुली चांगल्या घरी दिलेल्या आहेत आणि चांगली उपासिका, धमावून उपासिका, 40-50 वर्षापासून धम्माचं काम करते. मागच्या 5 वर्षापूर्वी तिला कॅन्सर झाला, फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. ती इतकी जाडजूड आई होते, उच्चीपुरी होते. आता ती एवढी खमून गेली की फक्त एवढं शरीर झालं असं, एवढं अशी काळी डग पडली, पूर्ण केस गळून पडले, पूर्ण टक्कल पडले, तिच्याकडे पाहिलं तुम्ही पाहू पण शकत नाही, इतकं आमची ती आई झाली. पण बुद्ध धम्म संघावर तिची एवढी श्रद्धा आहे, त्या आईची भिक्षू संघावर एवढी श्रद्धा आहे की त्या आईनं जेव्हा जेव्हा मला स्मरण केलं, मला भेटण्याची इच्छा केली, त्या आईनं न बोलवता त्या दिवशीच्या घरी मी हजर असतो. गेल्या 8 वर्षाची गोष्ट आहे. या 8 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा तिला वाटते की आता मी भक्तांना भेटलं पाहिजे, तर मी तिच्या दारात हजर असतो. बाकी अनेक मंडळी सुद्धा आहे, वाटेल तेवढं दान तिथे. एवढी खंबून ती गेली. दिवसभर ते एकच काम, जेवढे युट्यूबवर भंतेचे प्रवचन येतात ऐकत राहते, मस्त दिवसभर वंदना ऐकत राहते, प्रवचन ऐकत राहते, ध्यान करत राहते. आणि गेलं तर आपला वाटतं बाई कशी बाई होती, खुश झाली, तिला सांगतो काही नाही आहे, फक्त आता काही नाही म्हणते. मरण घ्यायला आपण कधीही तयार, जेवढं झालं तेवढं जगायचं. मला आता जरी मरण आलं तर मी आता पण मरायला तयार आहे. मला माझ्या मरणाचं, माझ्या बिमारीचं, माझ्या कशाचंही मला दुःख नाही. हे निसर्गाचं सत्य आहे. आज नाही उद्या मरणार आहे. ती अशा प्रकारे बोलते की समोरच्या त्या माणसाचं जे मन दुखी, तिला पहिले दुःख झालं, त्या दुःखी मनाला सुख मिळते. तिचं दुःख तर सोडा, पण तिला पाहून समोरच्या माणसाला दुःख झालं, त्याच्या दुःखी मनाला सुख मिळते. तिच्या त्या बोलण्यामुळे एवढी ऊर्जा आणि ताकद तिच्यामध्ये बुद्ध धर्माच्या श्रद्धेमुळे आहे. जेव्हा तिला कॅन्सर झालं, डॉक्टर सांगितलं की म्हणे काही नाही, म्हणे गोळ्या खा, लय झालं तर म्हणे ही महिला 5-6 महिने राहू शकते, म्हणे तुम्ही 5-6 महिने तिची सेवा करा. आज 3 वर्ष झाली, तिला काहीच नाही झालं. गोळ्या खाते, प्रवचन ऐकते. मला तिनं पाठीमागे इच्छा होती की म्हणते मला संगदान करायचं. आणि मग मी 4-5 भक्तरा आणून संगदान केलं. 4 गणपतीवर तिने 1 लाख रुपये त्या ठिकाणी दान दिलं. पूर्ण जाणं येणं, गाडी भाडं, दान. मला वाटलं भक्तीला हे एक 4-5 हजार रुपये गाडी सकट दान देईल. 20-20 हजार रुपये एका मंत्र दान दिलं पाकिटामध्ये. मला तिनं नाही सांगितलं. भंतजी म्हणाले नंतर आम्हाला पाकिट करून पाहिलं, म्हणजे भंती आम्हाला 20,000 दान दिलं त्यांनी. शिवरे गाडी भाड्याचं वेगळं नाव टाकून ते गाडी भाड्यासाठी, हे ज्ञानासाठी, त्याच्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे सांगतो तुम्हाला, जर तुमच्यामध्ये श्रद्धा असेल तर केवढी बिमारी येऊ द्या, तेवढे दुःख येऊ द्या, रोगराईचा असू द्या, का मात्रपणाचा असू द्या, का कशात असू द्या, या दुःखातून तरण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. कारण श्रद्धा ही श्रद्धा नाही राहत, तर श्रद्धा ही पुढे जाऊन
बल बनते, ताकद बनते. आपल्या इथले जे सचिन डोंगरे नाहीत का नगरसेवक, त्यांचे भाऊ सुमित डोंगरे बीडला असतात, राशन दुकानदार आहे. त्यांना मागच्या 8 महिन्यापूर्वी कॅन्सर झाला. ते पहिले खूप दारू वगैरे प्यायचे, पण नंतर त्यांनी सगळं सोडलं, कमी केलं. माझ्या संपर्कामध्ये आले, ट्रस्टमध्ये आले आमच्या, आणि इतकं चांगलं जीवन जगू लागले. कुणाचं प्रवचन नाही, पण माझं प्रवचन ते इमानदारीने प्रामाणिकपणे बसून ऐकतात आणि खूप भक्ती भावना सगळी त्यांच्यामध्ये आहे. आणि भंते धम्मशील म्हटलं की ते सगळे धम्मशील येतात आणि खूप त्यांच्या संपूर्ण परिवाराची श्रद्धा आहे. आणि जेव्हा त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांना औरंगाबाद दवाखान्यामध्ये नेलं, त्या माणसाला आता ऑपरेशन डॉक्टर नेत नाही थिएटरमध्ये, आणि ते बायकोला नाच लावते, मला भंतेला बोलू दे, मला भंते ना बोलू दे, मला भंते ना बोलू दे. आणि त्या थिएटरमध्ये नेत आहे, दरवाजामध्ये ती गाडी थांबायला लावली आणि पहिलं व्हिडिओ कॉल करून भंतेजींनी ऑपरेशनला जात आहे, मला आशीर्वाद द्या. ऑपरेशनला जाताना त्या ठिकाणी मला बोलून माझ्या शब्दाने आशीर्वाद देऊन मग ऑपरेशनला नेलं. 8 घंटे ऑपरेशन चाललं. हे सगळं कापून काढलं इथपर्यंत 18 लाख रुपये लागले. 8 घंट्याचं ऑपरेशन चाललं आणि त्याच्यानंतर बाहेर आले. 4 तासानंतर होश आला. जसाही होश आला, मला बंतला फोन लावले, मला बोलायचे. आणि जसं लगेच बंतला फोन व्हिडिओ कॉल. डॉक्टर म्हणतात मोबाईल जवळ नेऊ नका, आणू नका, जखम ओली आहे, पण तरी नाही मला बोलता येत नाही, बस फक्त डोळे बघायचं आणि वंदावे म्हणतेची असं करत अशा प्रकारे. आणि विश्वास म्हणजे त्यांच्या घरच्यांना नव्हता आणि बाकीच्यांना वाटत नव्हता की हा माणूस 6 महिन्यामध्ये कव्हर होईल आणि बिलकुल त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल असं कुणालाच नाही, त्यालाही वाटलं नाही. परंतु आज माणूस तो इतका क्लिअर आहे की संपूर्ण रिपोर्ट त्याचे कॅन्सरचे नॉर्मल आहे आणि तो जोमाने काम करतोय, जोमाने सगळ्या गोष्टी करतोय. मला हेच सांगतोय की श्रद्धा ही अशी ताकद आहे. लोक हारतात ऑपरेशन करताना, जाताना औषधावर धसकी घेतात, कसं झालं. पण जर तुमच्या मनामध्ये पूज्य भगवंताच्या प्रती, पूज्य धम्माच्या प्रती, पूज्य भिक्खू संघाच्या प्रती जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल, तरी श्रद्धा ताकद बनते, बल बनते, ऊर्जा बनते आणि तुम्हाला सुखाचे क्षण आयुष्यामध्ये येते. एक औरंगाबादची महिला आहे, ज्या महिलेने भंते करुणानंद यांचे प्रवचन ऐकून त्या प्रवचनाचं पुस्तक लिहिलं. आणि आता मागच्या महिन्यात ते प्रवचनाचं पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित झालं. त्या महिलेला एक मुलगा होता, एकच, आणि तो एक मुलगा होता, तर तो मुलगा वयाच्या 22व्या वर्षी वारला. आणि ती एवढी धक्क्यामध्ये गेली की ती पागल झाली अशी अवस्था झाली. पण जसे भंतेच्या प्रवचनामध्ये आली आणि मग ती रोज युट्यूबमध्ये प्रवचन ऐकू लागली, उपवास पालन करू लागली. असं करता भंत्रीचे सगळे प्रवचन तिने पाठ केले आणि पाठच नाही केले, लिहून काढले, लिहून नाही तर टाईप करून ते पुस्तकं तयार केलं. आणि परवा मागच्या महिन्यात ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि जेव्हा तिला त्या ठिकाणी असं ते म्हणाले की बाबा तुला असं का वाटलं, तू हे सगळं दुःख विसरून वेड्यापासून तू कशी बाहेर आलीस, तेव्हा ते म्हणाले जेव्हा मला भंतेची आई म्हणून हाक मारतात तेव्हा मला बोलतात, तेव्हा साक्षात माझा मुलगाच मला हाक मारतो की काय असे मला भास होते. आणि म्हणून माझ्या दुःखात तुम्ही सगळे बाहेर पडले, माझं सगळं दुःख मी विसरले. माझ्या मुलाला मी त्या भंतेची मध्ये पाहते आणि त्या मुलाच्या माझा एक मुलगा बुद्धपुत्र झालाय, भिक्षू झालाय अशी जाण मला होते. आणि म्हणून मी त्यांच्या सेवेमध्ये लागले आणि म्हणून त्यांचा शब्द न शब्द मी लिहून काढलाय. आणि आता मी सगळ्या दुःखातून मी बाहेर पडलेले आहे आणि मला जगण्याची उमेद आणि ताकद बाई वेगळी जीवन आहे. ती आताची तात्काळ या म्हणत की आताची गोष्ट आहे. मी तुम्हाला बुद्धाच्या काळातली नाही तर ज्वलंत आताच उदाहरण सांगतो. तुमच्या जीवनामध्ये केवढाही दुःख राहू द्या, केवढाही भोग राहू द्या, पण जर तुमच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असेल तरी श्रद्धा नाही राहत, तर श्रद्धा हे बल बनते, श्रद्धा हे ताकद बनते. आणि एवढ्याही परिस्थितीशी दुःखाशी सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करून देते. म्हणून श्रद्धा ही या ठिकाणी बल आहे असं म्हणतात. श्रद्धा हे धन आहे. हे श्रद्धा केवळ बल बनून नाही राहत, तर जसं जसं पुढे जाते तर श्रद्धा हे धन बनते. श्रद्धा हे धन आहे, हा धनाचा साठा आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तू सगळ्यात श्रीमंत आहे, तो सगळ्यात सुखी आहे, तो सगळ्यात समाधानी आहे. आणि ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही आणि किती पण धन आहे ते बाकीचं भौतिक धन. श्रद्धा हे अभौतिक धन आहे, अलौकिक धन आहे, परमोच्च धन आहे. श्रद्धा हे प्रचंड मोठं धन आहे. ज्याच्या मनात श्रद्धा आहे ना त्याच्यासारखा श्रीमंत माणूस कोणी नाही, त्याच्यासारखा धनी माणूस कोणी नाही. केवळ पैशाने कोणी श्रीमंत होत नाही. बघा लय मोठे पैसे असताना माणसाच्या खिशातून कधी हजारो रुपये नामवर जाते. पण ज्याच्या मनात श्रद्धा आहे ना, ज्याच्या मनात श्रद्धा आहे ना
तो कसा किती दान देईल आणि कसा दान देईल शाश्वत तुम्ही घेत होऊ शकत नाही. आता आम्ही शिवणीला एवढं मोठं विहार उभं केलं, 2.5 कोटी रुपये आतापर्यंत आम्हाला लोकांनी दान दिले. सामान्य लोकांनी भाजीपाला विकणारी बाई 5 दिवसात जेवढा नफा तिला मिळाला तो नफा आणून देते. पेवळीमध्ये अशा 7-8 बाया आहेत ज्या भाजी मंडीमध्ये भाजी विकतात. भाज्या विकून 10,000 5,000 5,000 विचार करा. मी त्यांना विचारलं, आई म्हटलं तुम्ही रोज किती रुपये कमावता, तुम्हाला रोज किती पैसे मिळतात, कसा तुम्हाला नफा मिळतो? तर ते सांगितलं, भंतेजी आम्ही 1000 रुपयाचा भाजीपाला सकाळी विकत घेतो आणि ते दिवसभर विकतो, तर त्या 1000 रुपयाचे आम्हाला कधी 1200 होतात, कधी 1300 होतात, कधी 1500 होतात. म्हणजे रोज आम्हाला 300 400 500 रुपये आम्हाला मिळतात. तर एका बाईला जर रोज 300 रुपये मिळत असतील तर 15-20 दिवसामध्ये महिनाभरामध्ये फार झालं तर ते 9-10 हजार रुपये कमवत असतो. आणि त्याच्यातले जर 5,000 रुपये जर ते आणून देत असेल, श्रीमंत ज्याला 1 लाख पगार आहे ना हे त्यालाही जमणार नाही, ज्याला 2 लाख पगार आहे ना हे त्यालाही जमणार नाही. पण जी बाई कष्ट मेहनत दिवसभर करून 200-300 कमावते तर त्याच्यातले 100-150 दान देते, ही साधी गोष्ट नाही. तर मग मला सांगा, ज्याच्याकडे लाख रुपये पगार आहे तो एका पैशाचा पगार घेऊ शकत नाही, पण ज्या त्या ठिकाणी केवळ 200-300 रुपये रोज आहे ती 4-5 दिवसाचे पैसे देते. मग श्रीमंत त्या लाख रुपयाला म्हणावं का श्रीमंत त्या 10 बाईला म्हणावं? कोणाला श्रीमंत म्हणावं? धनवान म्हणावं? ज्याच्याकडे श्रद्धेचं धन आहे, हे विश्वासाचं धन आहे ना धर्माच्या प्रती, त्याला बुद्ध म्हणतात तो श्रद्धावान, तो श्रद्धावान आहे, तो धनवान आहे. आणि म्हणून श्रद्धा हे धन आहे. एखाद्या वाईट माणसाने, पापी माणसाने, कपटी माणसाने करोडो रुपये दिले आणि एखाद्या सामान्य माणसाने कष्ट आणि परिश्रमातून 10-5 रुपये दिले, ते लाखोंच्या बरोबरीने. मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलं. मी 2006-7-8 मध्ये अनेक वेळा सामने झालो होतो. शेवटी 9 मध्ये सामने झालो आणि 9-10 मध्ये आम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरायचो. तिकडे हिमायतनगरकडे उमरखेड ते हिमायतनगर जवळपास 60-70 किलोमीटर आहे. ते 70 किलोमीटर आम्ही पायी प्रवास केला. दर दिवशी एका गावाला आम्ही जायचो, प्रवचन द्यायचो, संध्याकाळी जायचो. सकाळी आम्ही दान वगैरे मागायचो. सकाळी सुरुवातीला काय जास्त कळत नव्हतं आम्हाला, असं दान मागायचो. तर आम्ही पाहिलं खेड्यापाड्यामध्ये आम्ही दान मागायला गेलो, जास्त दान भेटत नाही. 5 रुपये 10 रुपये 20 रुपये याच्यापेक्षा दान खेड्यापाड्यात भेटत नाही. आणि मग आम्ही गेलं तर जी गरीब बाई तिच्या मनात श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिच्याकडे 5 रुपये नाही, तर ती म्हणत नाही की पैसेच नाही, लय खर्च झाला, लय बिमारी झाली किंवा कामच नाही, असं कोणतंही तिच्याकडे ऐकायला मिळत नाही. ते म्हणते भंतेजी 2च मिनिटं थांबा. ती पळत जाते, दुकानदाराकडून 5 रुपये उसने घेते, 10 रुपये उसने घेते, म्हणजे माझे कामाचे पैसे आले की तुम्हाला देते, आणि पळत येते, पचकन एका झाडाचं फुल तोडते, गुडघ्यावर बसते आणि ते 5 रुपये इतक्या आनंदाने ते 5 रुपये दान देते की इतकी श्रद्धा ती जेव्हा पाहता मन उदार, तिच्या मनाची जे उदारीता आहे इतकी म्हणजे सुंदर त्या ठिकाणी होते. तर हे श्रद्धेमुळे, हे श्रद्धेचं खरं धन आहे. आणि हे जेव्हा आम्ही एखाद्या शहरामधल्या माणसाकडे जातो काही दान मागण्यासाठी, तर म्हणतात भंतेजी लाख रुपये पगार आहे, भरतच नाही भंतेजी, हप्त्यात एवढे जातात, याच्यात एवढे जातात, गाडीच्या याच्यामध्ये एवढे जातात, एवढं लोन केलं, पोरीला एवढे पाठवावं लागतात, पोराला एवढे पाठवावं लागतात, किराणा एवढा, दवाखान्याचं एवढं भंतेजी, या महिन्यात हे तंगी आली भंतेजी, पुढच्या महिन्यात बघू काहीतरी करू म्हणतात. एकीकडे लाखो रुपये पगार असलेल्या माणसं अशा प्रकारचं कोण बघतं, साळ प्रकारचं की असं भंतेजी आलं म्हणलं की कपाळावर भार आघाडी पडतं त्यांच्या. असं वाटतं की आता दुःखाचा केवढा डोंगर येऊन पडला गेला डोक्यावरती. अशा काही मार्गाने त्या ठिकाणी पडतात कपाळावर की असं वाटते की सगळ्या जिडाचं संकट याच्यावरच येऊन पडतो. असं कोण करतात, अशा प्रकारचे कोण करतात. जराशी भक्तिभावना नसते, त्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, सगळं आहे, पण खरं धन त्याच्याकडे नाही. खरं धन श्रद्धेच आहे. 5 रुपये ती बाई देते पण श्रद्धेनं देते. आणि बुद्ध म्हणतात श्रद्धा ही श्रद्धा नाही राहत, तर श्रद्धा हे पुढे जाऊन ते धन बनते. श्रद्धा हे धन आहे, हे धन नाही राहत श्रद्धा. तर जशी जशी श्रद्धा आपली दृढ होत राहते, तर बुद्ध म्हणतात श्रद्धा हे इंद्रिय बनते. श्रद्धा हे
इंद्रिय बनते. जसे इंद्रिय तुम्हाला सांगितले मी काल, हे डोळे इंद्रिय आहे, हे कान इंद्रिय आहे, हे नाक इंद्रिय आहे, हे जिव्हा इंद्रिय आहे, हे शरीर इंद्रिय आहे, हे मन इंद्रिय आहे. जसे हे 6 इंद्रिय, तसं 7वं इंद्रिय काही असेल तर श्रद्धा. जसं या डोळ्याने, हे डोळा इंद्रिय आहे ना, चक्षु म्हणतात त्याला पालीमध्ये, चक्षुणा, चक्षुंद्रिय असं म्हणतात. हे चक्षु आहे, हे डोळे आहेत. या डोळ्याने या मूर्तीचं फक्त बाह्य रूप तुम्ही पाहू शकता, एक निर्जीव रूप तुम्ही पाहू शकता. या डोळ्याने फक्त तुम्हाला एक मूर्ती दिसेल, त्या मूर्तीतला जिवंतपणा तुम्हाला दिसणार नाही. या कानाने फक्त शब्द तुम्ही ऐकू शकता, पण त्या शब्दाचं सामर्थ्य या कानाने नाही ऐकू शकत, नाही ऐकू शकत. या मनाने केवळ चिंतन तुम्ही घेऊ शकता, पण त्या चिंतनातलं खरं सामर्थ्य या मध्ये तुम्हाला नाही. या चक्षु इंद्रियाला जोपर्यंत त्या ठिकाणी श्रद्धा इंद्रियाची जोड मिळत नाही, या शोध इंद्रियाला जोपर्यंत श्रद्धा इंद्रियाची जोड मिळत नाही, या मनो इंद्रियाला जोपर्यंत श्रद्धा इंद्रियाची जोड मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या कोणत्याही गोष्टी अनुभवात तुमच्या येऊ शकत नाही. या तुमच्या डोळ्याने एक फक्त हरा नासाचं कपडे बदललेलं आणि डोक्यावरची फक्त केस काढलेलं एक शरीर तुम्ही या तुमच्या डोळ्याने पाहू शकता. आणि अशा या व्यक्तीच्या तोंडातून निघलेले शब्द एक शब्द म्हणून तुमच्या कानाने तुम्ही ऐकू शकता. पण या शरीरामध्ये वसलेलं शील, या शरीरामध्ये असलेली नीतिमत्ता, या शरीरामध्ये असलेला त्याग, या शरीरामध्ये असलेला औदार्य, या शरीरामध्ये असलेला थोरपणा, या शरीरामध्ये असलेला त्याग, या शरीरामध्ये असलेले सद्गुण हे तुम्ही या डोळ्याने किंवा या कानाने पाहू शकत नाही. जर या शरीरातला थोरपणा, त्यागीपणा, महानता, शालीनता, विनम्रता, ज्ञान, शहाणपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर त्यासाठी कोणते इंद्रिय लागतं? श्रद्धा इंद्रिय. या डोळ्याने फक्त बुद्धाचे रूप पाहू शकता, पण त्या बुद्धातली प्रज्ञा, त्या बुद्धातला त्याग, त्या बुद्धातली नीतिमत्ता, त्या बुद्धातलं औदार्य, त्या बुद्धातली करुणा, त्या बुद्धातली मैत्री, त्या बुद्धातली समता, त्या बुद्धातली मानवता, त्या बुद्धांच्या विचारातली प्रगल्भता या डोळ्याने आणि या कानाने तुम्ही पाहू शकत नाही. या तुमच्या डोळ्याने फक्त एक तुम्हाला निर्जीव वस्तू या ठिकाणी दिसेल. पण ज्या क्षणी, ज्या दिवशी तुमच्या या डोळ्याला श्रद्धेचं इंद्रियाची जोड मिळेल, तेव्हा याला केवळ मूर्ती म्हणून पाहणार नाही, तर त्या मूर्तीतला खऱ्या अर्थाने जिवंत बुद्ध तुम्हाला प्रत्ययास येईल. बघा, ज्या माणसामध्ये श्रद्धा इंद्रिय आहे, तो जेव्हा बुद्धाचं रूप पाहतो ना, तर रूप पाहिल्याबरोबर तो एवढा प्रसन्न होतो, एवढा आनंदी होतो, त्याला एवढं समाधान त्या ठिकाणी मिळतं की जेव्हा तो वंदन करतो ना, तर त्या बुद्धाच्या त्यागाला स्मरण करून म्हणतो, अरे तथागता, अरे या जगात शांती नांदावी म्हणून तू आप्त स्वर्गीयाशी लढला रे, तू आप्त स्वर्गीयाशी लढला, आपल्या भवनाशी लढला, आणि तो राजपद असताना, एवढं सुख चैन तुला असताना तू सर्वस्वाचा त्याग केला तथागता. अरे तुझ्यासारखा त्याग या जगामध्ये कोणाकडे नाही. अद्वितीय सुखवान, अरे काय किती अमृतवाणी, अरे ज्या अमृताने हजारो वर्षापासून लोक कल्याण ठिकाणी बोलावे तथागता. या सगळ्या गोष्टीने त्याच्याकडे श्रद्धा असते ना, या इंद्रियातून जेव्हा या बुद्धाकडे पाहिली, तेव्हा कोणीही त्या ठिकाणी या बुद्धापुढे असं ताट मान करून जाणार नाही, तर कबरेतून वाकेल, आपोआप यावर बसेल आणि विनम्रतापूर्वक त्या ठिकाणी वंदन करेल. विनम्रतापूर्वक वंदन करेल. ते विनम्रतापूर्वक केलेलं वंदन हे खऱ्या अर्थाने श्रद्धा इंद्रियातून केलेलं वंदन आहे. आता या ठिकाणी जे भाषण ऐकताय, जे प्रवचन ऐकताय, जर तुमच्याकडे श्रद्धा इंद्रिय नसेल, श्रद्धा इंद्रिय नसेल, तर तुमच्यासाठी फक्त माझ्या मुखातून निघणारे हे शब्द आहे. जसे अनेकांच्या भाषणातून, व्याख्यानातून त्या ठिकाणी निघतात, ते फक्त शब्द आहे. या शब्दाचं सामर्थ्य, या शब्दातलं सामर्थ्य, त्या शब्दातलं महात्म्य तुम्हाला तेव्हाच कळेल
हे शब्द तेव्हाच तुमच्या मनोपटलावरती पोहोचतील जेव्हा तुमच्या कान इंद्रियामध्ये श्रद्धा इंद्रिय जोडल्या जाईल. जोपर्यंत तुमच्या शोध इंद्रियामध्ये श्रद्धा इंद्रिय जोडल्या जात नाही तोपर्यंत हे शब्द तुमच्या काहीच कामाचे नाही. म्हणून बघा आजकाल आपण पाहतो की जेव्हा अनेक लोक प्रवचन ऐकतात का नाही, शेकडो लोक ऐकतात, हजार लोक ऐकतात आणि आतापर्यंत शेकडो प्रवचन आपण ऐकले असतील. पण जेही ऐकलं खरंच इमानदारीने सांगा तसं वागता का तुम्ही? सांगा, प्रामाणिकपणे सांगा. एवढे माझंच म्हणून नाही, आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेवढे प्रवचन ऐकले, चांगल्या गोष्टी ऐकल्या, तसं वागता का तुम्ही? का नाही वागत? कारण हे जे तुम्ही ऐकलं ना ते कसं झालं माहित आहे? नळी भुंकली सोनारे जिकडून तिकडून गेले. जे कोण ऐकलं सोडून टाक. का सुटलं? कारण ते अंतर मनापर्यंत पोहोचलंच नाही, गेलंच नाही. कधी जाईल? कारण फक्त या श्रोत इंद्रियाने ऐकलं. जे फक्त श्रोत इंद्रियाने ऐकतील ना ते इकून निघून जाते. पण जे श्रद्धा इंद्रियाने ऐकतो तो शब्द मनोपटलावर जाऊन पोहोचतो. आणि जे जे मनोपटलावर जाऊन पोहोचते तसं तसं माणूस वागते, तसं माणूस वागते, तशी तशी माणूस कृती करते. पण आज आपण लाखो हजारो प्रवचन ऐकले असतील पण ते सगळे आमच्या आचरणात येत नाही. अनेक पुस्तकं आम्ही वाचली असतील पण ते वर्तनामध्ये आमच्या येत नाहीत. आता अनेक प्राध्यापक पुस्तकं वाचतात, पाठांतर करतात, पण त्याच्या जीवनात त्या गोष्टी नसतात. कारण ते फक्त डोळ्याच्या इंद्रियाने वाचतात, मनाच्या इंद्रियाने समजून घेतात. पण त्याच विचाराच्या प्रती, त्याच थोर तत्वज्ञानाच्या प्रती त्याच्या मनामध्ये श्रद्धा नसते आणि म्हणून त्याची फक्त पोपटपंची असते, फक्त पोपटपंची असते. आणि ही पोपटपंची मनुष्याच्या कल्याणाची नसते, ती त्याच्या आचरणामध्ये नसते. आणि म्हणून कितीही व्याख्याच्या माणसाने किती जरी भाषण केले तर त्याचा परिणाम तुमच्यावर होत नाही. कारण त्याची कथनी आणि करणी दोघांमध्ये फरक असतो. पण बोलणाऱ्याच्याच कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. तो ऐकण्याच्या काय कथनी एकच घेणार आहे. जिथं तिथं एक असते तिथं या ठिकाणी येत असते. आणि म्हणून या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की तुम्ही या कानाने फक्त माझ्या मुखातले शब्द ऐकू शकता, पण जेव्हा या श्रोत इंद्रियाला जेव्हा तुम्ही श्रद्धा इंद्रियाची जोड देता तेव्हा हेच तुम्ही ऐकणारे शब्द खऱ्या अर्थाने तुमच्या मनोपटलात जाऊन पोहोचतात. आणि जेव्हा हेच माझे शब्द जेव्हा मनोपटलात जाऊन पोहोचतात तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाला वाटते या पद्धतीनं आपलं जीवन जगणं खरंच किती मंगलदायी आहे. आणि त्या त्याची सुरुवात ते करते पद एक एक पद त्या पद्धतीनं वागण्या आणि करण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी करतो. एक जरी प्रयत्न केला तरी तो प्रयत्न हळूहळू खूप मोठा होत जातो. आणि म्हणून श्रद्धा हे केवळ श्रद्धा नाही राहिली पाहिजे, तर श्रद्धा हे पुढे जाणून इंद्रिय झालं पाहिजे. म्हणून बघा या भिक्षूतला त्याग जो आहे ना तो तुम्हाला श्रद्धेशिवाय दिसणार नाही. पूज्य भिक्षू संघाच्या प्रती तुमच्या मनामध्ये जोपर्यंत श्रद्धा येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हात जोडावं, वंदन करावं, काही दान द्यावं, काही सेवा करावी असं कदापि तुम्हाला वाटणार नाही. तुम्हाला सांगतो, जर केवळ डोळ्याच्या दिसण्याने जर तुम्ही वंदन करणारे असता किंवा तुमचं मंगल होणार असतं तर आज आम्ही पाहतो आता जेवढे लोक तुम्ही इथं आहात, आम्ही जेव्हा गावामध्ये जातो, जेव्हा अनेक आपल्या वस्त्यामध्ये जातो, आपलीच माणसं आम्ही जातो ना फक्त टुकू बघतात, फक्त टुकू बघतात. का बघतात? हात नाही सोडत, वंदन नाही करत. का बाबा? त्यांना पण डोळे आहेत ना, दिसत आहे ना की अंगावर शेवर आहे, डोक्याचे केस काढलेले आहे, गरजलेली आहे, दिसतंय ना. पण तरी हात जोडल्या जात नाही, तरी वंदन शब्द निघत नाही. का? कारण त्याच्याकडे फक्त हे चक्षु इंद्रिय आहे, पण या चक्षु इंद्रियाला श्रद्धा इंद्रियाची जोड नाही. पण काही असे तुमच्यापैकी काही माणसं आहेत, तुम्हाला भ्रमणी दिसले की लगेच तुमचे हात हृदयाकडे जातात. तुम्हाला भ्रमणी दिसले की लगेच तुमच्या मुखातून वंदन शब्द येतात. तुम्हाला भ्रमणी दिसले की तुमचे आपोआप गुडघे खाली टेकतात, माथा खाली टेकतो,
तुम्हाला गणती दिसते की आपोआप हात खिशात जातात, काहीतरी दान द्यावं अशी इच्छा होते, मनाला तुमच्या हे होते. हे सगळं कशामुळे? या दोन माणसाचा फरक कशामुळे? हा दोन माणसाचा फरक कशामुळे आहे? दोघांनी डोळ्यानं पाहिलं ना, तोही बोध आहे, हाही बोध आहे, त्यालाही डोळे आहेत, यालाही डोळे आहेत, याला डोळ्याने भंत दिसू लागले आणि यालाही डोळ्याने भंत दिसू लागले. पण हा हात जोडतोय, हा हात जोडत नाही, हा वंदन करतोय, हा वंदन करत नाही, हा वंदन म्हणतो, हा वंदन म्हणत नाही. का काय नाही? कारण याच्या चक्षुइंद्रियाला श्रद्धा इंद्रिय जोडलंय आणि याच्या चक्षुइंद्रियाला श्रद्धा इंद्रिय जोडलं नाही. बघा, म्हणून तुम्हाला मी सांगतोय की या डोळ्याने फक्त तुम्ही रूप पाहू शकता, पण त्याच्यातला त्याग सद्भाव तुम्ही नाही पाहू शकत. ते तेव्हाच पाहू शकता जेव्हा तुमच्या त्या इंद्रियाला श्रद्धा इंद्रियाची जोड असते. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की हे श्रद्धा केवळ हे बल म्हणून राहत नाही, नौका म्हणून राहत नाही, धन म्हणून राहत नाही, तर श्रद्धा हे इंद्रिय बनते. श्रद्धा हे इंद्रिय बनते. या श्रद्धेच्या इंद्रियानं तुम्ही धम्मशक्ती घेऊ शकता. श्रद्धेच्या इंद्रियानं हा भिक्षुकांचा बुद्ध भिक्षुकांचा त्याग तुम्ही शिकू शकता. या बुद्धाची महानता तुम्ही लक्षामध्ये या ठिकाणी घेऊ शकता. आणि ही श्रद्धा इतकी महान आहे, इतकी महान आहे, जर ती तुमच्या श्रद्धेनं तुमच्या अंतर्मनात त्या ठिकाणी जर निवास केलं तर तुमचं जीवन त्या ठिकाणी बदलून जाते. बुद्ध म्हणतात श्रद्धेमुळे माणसाची लूट होत नाही. जर खरी श्रद्धा तुमच्याकडे असेल ना, त्या श्रद्धेमुळे माणसाची लूट होत नाही. लूट उलट माणसाची प्रगती होते, माणसाच्या धनसंपत्तीचं रक्षण होतं, माणसाचा विकास होतो. एक उदाहरण मला आठवतं. भगवंताच्या काळामध्ये एक अशी उपासिका होती, श्रद्धावान उपासिका. आणि ती श्रद्धावान असल्यामुळे ती रोज विहारामध्ये जायची, रोज भगवंताची सेवा करायची, पूज्य भिक्खू संघाला दान द्यायची. ती खूप श्रीमंत होती, गडगडीत संपत्तीच्याकडून. पहिले बँक नीट काही नव्हते, सगळं धन सगळं घरामध्ये असायचं. आणि पहिले चोऱ्या वाटमाऱ्या घरफोड्या खूप व्हायच्या. तिच्याकडे खूप खूप धन होतं आणि खूप तिच्याकडे नौकर चाकर होते. एक दिवस सगळ्या नौकर चाकरांना सुट्टी दिली, फक्त एकाच नौकरींना घरी ठेवलं आणि भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी ती बुद्ध विहारामध्ये गेली. ती सगळ्यात अगोदर जायची, ती सगळ्यात अगोदर जायची आणि सगळ्यात पुढे बसायची. आणि तिच्यामध्ये श्रद्धा असल्यामुळे ती पुढे लवकर यासाठी जायची, पुढे यासाठी बसायची की भगवंताचा शब्द न शब्द मला कळाला पाहिजे, इकडे तिकडे निष्ठापणा नाही झाला पाहिजे. आणि ते सगळ्यात पुढे बसायचे. गेली विहारामध्ये बसली. भिक्षू संघ एवढा मोठा आहे, अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, प्रवचन देत आहे, घरी नौकराणी आहे. त्या चोरांना समज 10-12 चोरांची टोळी होती. त्यांना ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्या बाईकडे भरपूर धन आहे, आम्ही रोज कुठेतरी या टायमाला जाते, आज ती घरी एकटीच नौकराणी आहे, आपण तिच्या घरावर डला मारला पाहिजे. आम्ही 10-12 चोर तिच्या घरामध्ये दिसले. तिची नौकराणी बाहेर बाजावर आराम करत होती. 10-12 चोर घरामध्ये घुसले आणि त्या चोराचा जो मुख्य आहे बॉस, तो त्या नौकराणीवर लक्ष ठेवण्यासाठी बाहेर थांबला. आता मध्ये धाडभाड भडभड वाजणं सुरू झालं की तिला उठली, लक्षण झालं की आपल्या घरामध्ये चोरी होऊ लागली. ती पळत सुटली. ती पळत सुटली की तिच्या पाठीमागेच तो चोराचा मुख्य बॉस आहे, तो पळत सुटला. त्याला वाटलं की ही बाई राजाकडे जाईल, प्रधानाकडे जाईल, तक्रार करेल, मग आपल्याला शिक्षा होईल आणि तिला इकडंच मारून टाकावं. मग तिच्या मागे धावत करत लागला. पण ही राजाकडे गेली नाही, ही राजाकडे गेली नाही, ही प्रधानाकडे गेली नाही. ही कुठे गेली? ज्या ठिकाणी तिची मालकीन बसलेली होती तिथे गेली. कुठं होती मालकीन बसून? बुद्ध विहारात, भगवंताच्या पुढं. आता असे हजारो लोक बसलेले, ती मालकीन पुढे बसलेली, असे भगवंत परतू लागले. ती पाठीमागून आली आणि पाठीमागून आली, तिच्या पाठीमागे तो चोराचा बॉसही आला. ती आपल्या मालकीन बाईला आवाज दिला, हो मालकीन बाई, अशी आवाज करू लागली. आता प्रवचन चालू आहे ना, ती आपली तुमच्यासारखी बसली नव्हती. ती भगवंताचं प्रवचन ऐकताना अशी डोळे बंद करून शांतपणे भगवंताचं प्रवचन ऐकू लागले. आणि मग त्या ठिकाणी आपण नाही कसं आपण पाहतो, तिकडे पाहतो, असं करतो, कानात पाहतो, इकडे गड्यात पाहतो, काहीतरी करतो नाही का. पण ती एकदम श्रद्धायुक्त अंतकरणाने शब्द ऐकावा. पिनड्रॉप सेट असायचं.
एक शब्द हा शेवट, आता तरी माहित आहे, पहिला माहिती काही नव्हता, बुद्धाचा एक शब्द बोललेला शेवटच्या माणसापर्यंत स्पष्ट ऐकत येतात, एवढं पेट्रोल मग अशा याच्यामध्ये कसं होणार मोठ्यानं. पण ते आपल्या मालकीला आवाज दिला आणि मग मालकीला वाटलं की आपल्या हा नोकऱ्याने कोणते आपले आवाज होता, ते डोळे उघडले, पाहिले तर भगवान त्याच्या पाठीमागच्या बाजूला तिच्या मालकीनबाईला हात करते, अहो मालकीनबाई आपल्या घरामध्ये चोर आले आणि सगळं धन आपली न्यायला लागले. चोराचा बॉस पटपैकी होता, हजारो लोक बसलेले होते, भगवंत बिलकुल संघ होता. आता तिला कळालं की आपल्या घरात चोर आले आणि सगळं धन आपलं घेऊन चालले, तर किती बेचैन झाली असेल, किती व्याकुळ झाली असेल. आणि तिनं काय करावं. हीच घटना समजा आता आपल्यासोबत घडली, तुम्ही तर प्रवचन ऐकायला लागले आणि कोणतरी आलं म्हणलं अहो आपल्या घरात चोर आले सगळे चालले, तुमची काय अवस्था होईल, तुम्ही काय कराल. इथून बॉम्बे सुद्धा ऐका, इथून गर्दा कर सुद्धा. पण ती उपासिका तिची बुद्ध धम्म संघावर अशी अढळ श्रद्धा होती, घासळणारी नव्हती. तिने डोळे उघडले आणि त्या मालकीनबाईला, त्या नोकरीला म्हणले, जाऊ दे ग, त्यांना जेवढं न्यायचं तेवढं येऊ दे. पाठीमागे चोराचा बॉस होता ना तिच्यासोबत, तो ऐकू लागला, जाऊ दे ग, त्यांना जेवढं धन न्यायचं तेवढं नेऊ दे, त्याच्यापेक्षा 10 पटीनं धन मला इथं भेटत आहे. चोराच्या बॉसला वाटलं त्याच्यापेक्षा 10 पटीनं धन इथं. त्यानं मागच्या मागे युटर्न मारला, मागच्या मागे युटर्न मारला आणि मागच्या मागे पळत गेला. तो त्या सगळ्या चोराने सगळं बांधी सगळी करून ठेवलेली होती. तो पळत धापा टाकत गेला. मला अरे काय म्हणा, ठेवा मला सगळं इथंच, हे सगळं इथं ठेवा म्हणे. आम्ही म्हणे याच्यापेक्षा 10 पट तिकडे चला आम्ही तिकडे. ते सगळं बांधलं, सगळं सोनं, त्याचं धन सगळं तिथं करून ठेवलं आणि ते सगळे 10-12 पळत जिथं भगवान बुद्ध होते तिथं आले. हजारो लोक बसलेले. त्यांना वाटलं आता आपण उशिरा आलो तर आपला नंबर मागे लागेल आणि मग ते मागे बसले. त्यांना वाटलं की आता बनते सगळे राजा, हे सगळे लोक होते बसले. त्यांना वाटलं राजा बसून आहे, सगळे लोक बसून आहेत आणि भगवंत आहेत, आता हे काहीतरी सांगतील, मग वाटायला सुरुवात करतील आणि मग ते पण त्या ठिकाणी बसले. आता बुद्ध होते, बुद्ध सर्वज्ञ होते आणि त्या बिचाऱ्या श्रद्धेची आता फार मोठी अग्नी परीक्षा होती. बुद्धाने तिचं मन जाणलं, तिच्या श्रद्धेची ताकद ओळखली, तिच्यामधलं सामर्थ्य ओळखलं आणि जसे ते चोर आले की त्या चोराचं मन ओळखलं, त्याच्या मनातला लालचीपणा, त्याचे दुष्कर्म याच्याबद्दल बुद्धाने जाणलं आणि एवढं सुंदर प्रवचन भगवान बुद्धाने दिलं आणि त्या 10-12 चोरांचं मन भगवान बुद्धानं एका प्रवचनात बदलून टाकलं. ते साधू करून उठले आणि सगळे बुद्धाच्या जवळ आले, भगवान आम्हाला माफ करा, भगवान आम्हाला माफ करा, आम्हाला कळत नव्हतं की आम्ही कोणता पाप करत होतो, की दुष्टीला बंद होतो. भगवान आम्ही यानंतर आम्ही कधीच चोरी करणार नाही, भगवान आम्हाला माफ करा. असं म्हटलं की बुद्ध म्हणाले, माफी मागू नका मागू आणि कोणाचीच माफी मागू नका, तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा या उपासकाची, की तिची जर बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा नसती तर तुम्ही तेव्हा धन घेऊन गेले असते, हे कधीच काम सोडलं नसतं. पण तिच्या आढळ श्रद्धेमुळे तुम्ही या ठिकाणी आला आणि तुम्हाला हे सर्व मिळालं. हे राजा पाहत होता, हे प्रधान पाहत होता आणि त्या बाईच्या श्रद्धेमुळं या लोकांचं इतकं परिवर्तन झालं की ते म्हणले, भगवान आज नंतर आम्ही कधीच हे करणार नाही. राजानं त्या 10-12 चोरांना आपल्या सैन्यामध्ये सर्व करून घेतलं. काहींना जमिनी दिल्या की तुम्ही चोरी करू नका, आता हे करून खा, ही नोकरी करा. अशा प्रकारे त्यांना धनदौलत केलं आणि त्या श्रीमंत बाईला सुद्धा आणखी प्रचंड धन राजाने खुश होऊन दिलं. बघा, एका बाईच्या श्रद्धेमुळे तिची लूट तर झालीच नाही, तिची लूट तर झालीच नाही, उलट या 10-12 लोकांचं जीवन बदललं, त्यांना उद्योग व्यवसाय मिळाला आणि तिच्या जीवनाचं मंगल झालं, तिच्या जीवनाचं कल्याण झालं. एवढं परिवर्तन, एवढी ताकद एका श्रद्धेमध्ये आहे, श्रद्धेच्या धनामध्ये. म्हणून श्रद्धा हे खरं धन आहे, ते धन खरं नाही आहे. ते धन लुटल्या जाते, ते धन बर्बाद होते. पण हे श्रद्धेचं धन आहे ना, हे खरं सुख, हे खरं वैभव माणसाला देते. एवढी ताकद आपल्या श्रद्धेमध्ये आहे. तिच्या मनात ताकद नसती तर बॉम्बलच गेली असते, तर तिलाही मारलं असतं चोराने आणि त्यालाही जबाबदारीला मारलं असतं आणि धन घेऊन गेली असती. पण श्रद्धा एक असा आहे की तिलाही वाचवलं, सगळ्यांना वाचवलं
धनही वाचवलं आणि त्यांचं जीवनही बदलून टाकलं. एवढी ताकद एका श्रद्धेमध्ये आहे. श्रद्धा ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून श्रद्धा हे धन आहे, श्रद्धा हे इंद्रिय आहे, श्रद्धा हे बल आहे आणि श्रद्धा ही खऱ्या अर्थाने नौका आहे. आणि ही श्रद्धा हा उपासकातला सगळ्यात महत्वपूर्ण गुण आहे. आता तुमच्या मनात जर तुम्हाला धर्माच्या दिशेने जायचं आहे, वागायचं आहे, धर्मपथाने जगायचं आहे, जर तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नसेल तर बुद्ध समजेल का तुम्हाला? तुमच्या मनात श्रद्धाच नाही तर धर्म समजेल का तुम्हाला? तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नाही तर संघाची भूमिका समजेल का तुम्हाला? तुमच्यामध्ये श्रद्धाच नाही बाबासाहेबांच्या प्रती तर बाबासाहेबांचे विचार समजतील का? आणखी तुम्ही पुढे घेऊन जातील का? नाही. म्हणून जर तुम्हाला बुद्ध समजून घ्यायचा असेल, जर तुम्हाला धम्माची दुनिया समजून घ्यायची असेल, जर तुम्हाला पूज्य भिक्खू संघाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल, जर तुम्हाला बाबासाहेबांच्या स्वप्नातील जर प्रबुद्ध भारत निर्माण करायचा असेल, आदर्श कुटुंब तुम्हाला घडवायचं असेल आणि माणूस म्हणून जगायचा असेल तर धम्मामध्ये प्रविष्ट होण्याकरता सगळ्यात पहिली गोष्ट उपासकामध्ये कोणती असावी तर ती गोष्ट मध्ये कोणती आहे? श्रद्धा. श्रद्धा हा उपासकातला पहिला सद्गुण आहे. काय आपल्यामध्ये श्रद्धा वरवरची, श्रद्धा हे अंतर्मनात, श्रद्धा हे अंतर्मनात हसणारी. श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोघात फरक आहे. श्रद्धा ही चिखलातून बाहेर काढते तर अंधश्रद्धा ही चिखलात आपल्याला उठवते. श्रद्धा ही नदी खोऱ्यातून मार्ग काढून मार्गस्थ करते, अंधश्रद्धा हे आपल्या जगामध्ये भेटून टाकते. श्रद्धा हे माणसात माणुसकी निर्माण करते, अंधश्रद्धा हे अमानुषपणे माणसावर लागायला शिकवते. श्रद्धेमुळे माणूस माणसाशी जोडल्या जमीन आसमान आणि म्हणून जर तुम्हाला खऱ्या उपासक व्हायचं असेल तर या पहिल्या सद्गुणाचा विकास आपल्या अंतःकरणामध्ये करा. आता तुम्हाला मी सांगणार उपासकाचे 4 गुण, पण संवादात एकच गुण सांगितले. आता दुसरे 3 गुण सांगायचे, दुसरे 4 वेळ साधारण हे हा जो प्रश्न आहे, हा जो विषय आहे सोपा नाही. कारण जोपर्यंत अनेक प्रकारे विश्लेषण आम्ही करून समजून घेणार नाही तोपर्यंत याचा विकास आमच्या आतमध्ये होणार. इतकं विश्लेषण आपण समजून घेतलं तर तेव्हा कुठे थोडंसं अंकुर आमच्यामध्ये फुटते आणि त्याला जर आपण पाणी दिलं की त्याचं मग कोंब बनते, मोठं 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 अंकुराने पाणी होतात. बरोबर आहे. आणि म्हणून त्याला इतक्या सगळ्या बाजूंना फिरून त्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता उरलेले 3 गुण आहेत पुढच्या रविवारी कंटिन्यू उपासकांचे 4 सद्गुण. फक्त आपण 1 गुण आपल्याला समजून घेतला आहे ते म्हणजे श्रद्धा. आता पुढच्या 8 दिवसामध्ये बघा आपल्यामध्ये किती श्रद्धा येत आहे, किती आपल्यामध्ये अंतर्मनात भाव आहे आणि ती श्रद्धा धारण करून पहा. खरं आपल्या मनामध्ये श्रद्धेचा विकास करा आणि मग बघा की कसा आनंद आपल्याला मिळतो, कसं सुख आपल्याला मिळते, कशी शांती आपल्याला मिळते, कसं मन प्रसन्न आणि प्रभावशाली बनते. तर या प्रकारे आपण या श्रद्धा गुणाचा विकास आपल्यामध्ये करावा. आता जे बाकीचे गुण आहेत ना ते आपण एक एक करता माहित नाही तर पुढच्या वेळेस संकट सापडून पुढच्या वेळेस 3 गुण एकाच वेळेस आपण टाकतो. तर अशा प्रकारे या सद्गुणाला आपण कर्मशः समजून घेऊया. तुम्हाला उत्कंठा लागली पाहिजे की पुढचे गुण कोणत्या जाती उपासकाचे आणि पुढचे गुण ऐकण्यासाठी पुढच्या वेळी तुम्ही लवकर वेळेवर आलात वेळेचं पुढचं बंधन पाळा. सकाळच्या सत्रामध्ये आपला कार्यक्रम संपून गेला पाहिजे आणि पुढे मग आपल्याला तुम्हाला सांगितलं नाही की कार्यक्रमाला गेलो तर वागवाले बंदीचे आहे आणि कार्यक्रमाला नाही गेला हे काय बंदी आहे का असे म्हणण्याने आपला वेळ दिला आहे. फार अवघड आहे पण मला इथला तिकडे जावं लागतं वेळला. कारण प्रत्येक रविवारी कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत. एकही रविवार मला रिकामा नाही आहे आणि पण मला हे करून तिकडे जावं लागतं. मी तुमच्यासाठी का तिकडून इकडं आलो आता त्याच्यात तिकडून घालून पुन्हा तिकडे जायचं आहे. माझी इच्छा आहे की सर्वांना धर्मामध्ये आणायचं आहे, की धर्मचळवळ आपल्याला निर्माण करायची आहे. हे आपल्या महत्वाच्या पायऱ्या आहेत.
जे बुद्ध धर्माचं बेसिक आहे, जे स्ट्रक्चर आहे, जो पाया आहे, तो पाया तुमचा मजबूत करून द्यायचा आहे. बाकी तुम्ही शहाणे आहे, सुज्ञ आहे, कसं आहे, तुम्हाला थोडा धक्का द्यायचा आहे. तुमच्याकडे सगळं तयार आहे, तुमची गाडी तयार आहे, रिझल्ट तयार आहे, फक्त जरा धक्का तुम्हाला मिळाला की तुमची गाडी लय वेगाने चालणार आहे. मला विश्वास आहे, माझं गावची चळवळ ही सगळ्यात अगोदरची महान चळवळ होती. धर्माच्या चळवळीमध्ये माझं गाव शहर माझा धक्का अग्रेसर होता. इथे मोठे मोठे विद्वान, मोठे मोठे त्यागी महान माणसं होऊन गेलेले आहेत आणि सर्वांच्या घरातून त्यागातून आपले जर खोललेलं आहे. पण काय गाडीचं इंधन जरा कार्बन चढलेलं आहे आणि ते कार्बन जरा चांगलं पेट्रोल टाकून धुवावं, खालचं बसून 3 महिने द्यावं आणि म्हणून मी या ठिकाणी एक रिपेअर त्याला या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून ते आपल्याला फक्त कसं गोष्टी करायचे आहे आणि थोडासा धक्का मारायचा आहे म्हणजे तुमची गाडी वेगाने मार्गामध्ये चालू शकेल. आणि तेवढं काम करण्यासाठी या वर्षाने तुमच्यासाठी आलेलो आहे, एक मेकॅनिक म्हणून आलेला आहे. तर निश्चितपणे तुम्ही आपली गाडी जे काही त्याच्यावर नजर चढलेलं आहे, जे काही बंद पडलेली गाडी आहे, तर त्याला तुम्ही दुरुस्ती करून घ्यावी आणि तुम्ही चांगलं एका या जीवनाच्या आनंदाच्या प्रवासामध्ये आपण जीवन प्रवास मानवा, विसावा शांती चालावा. तुम्ही जीवनाचे प्रवासी आहे, पण गाडी जरा बंद पडलेली आहे, तुमची गाडीला पुढे घेऊन जाण्यासाठी एक काम आपण करत आहोत. आणि आपण सर्वांनी वेळेवर येण्याचा प्रयत्न करावा, पांढऱ्या ड्रेस करण्याचा प्रयत्न करावा आणि खऱ्या अर्थाने श्रद्धायुक्त करणारे येऊन त्याचं ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. आज आपल्या ठिकाणी उपासकांना 4 सद्गुणापैकी एक श्रद्धा हे सद्गुण आपण समजून घेतला. बरोबर सद्गुण आपण पुढच्या वेळेस समजून घेऊया. आज आपल्या ठिकाणी आपल्या या प्रवेशाला पूर्ण करूया. म्हणा साधु
कोणाचे गुडघे चांगले आहेत त्याने गुडघ्यावर बसायचं, ज्याचे गुडघे गेले आहेत त्यांनी तसं करू शकता. बुद्धां नमामि म्हणून करायचं, एकाच सर्वांनी एकाच करायचं आणि म्हणल्यानंतर करायचं. बुद्धां नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा तथागत भगवान बुद्धांचा, बौद्ध धर्माचा, महानदैवी भिक्खू संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ध्वजाचा, बोधी वृक्षाचा सुखी हो. सर्वांचे मंगल, सर्वांचे कल्याण, सत्संग सर्वा